जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही, हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण इसवी सन 1818च्या इतिहासाविषयी जाणून घेणार आहोत. जय भीम मित्रांनो, मी दस्तूर खुद्द आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर 1818 साली एकीकडे संपूर्ण जग हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं होतं, तर दुसरीकडे भीमा नदीच्या किनारी कोरेगावामध्ये 28,000 पेशवे सैनिकांविरुद्ध 500 महार सैनिक असं युद्ध सुरू होतं. तर हे रणसंग्राम युद्ध फक्त भूभाग संपादन करण्यासाठी अथवा राज्य विस्तारित करण्यासाठी नव्हतं, तर महार समाजाला अस्पृश्यतेच्या नावाखाली जी वागणूक मिळत होती त्याचाच प्रतिकार व जर आपणास योग्य संधी मिळाली तर आपले अतुलनीय साहस, शौर्य व पराक्रम दाखवून आम्ही देखील कुणाहूनही कमी नाहीत, हेच जणू ते 500 महार शूरवीर सांगत असावेत. एकेकाळी भारतवर्षाच्या प्रचंड भूभागावर सत्ता काबीज असणारे मराठे 18व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा साम्राज्य हे अनेक भूभागांमध्ये व संस्थानांमध्ये विभागले गेले. त्याच्यामध्ये पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड व इंदूरचे होळकर हे साम्राज्य विभागल्या गेल्याने हे मराठा साम्राज्य हे कमकुवत साम्राज्य झाले. अशातच ब्रिटिशांनी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर या संस्थानांची शांतता करार व तह करून त्या संस्थानांचा भूभाग हा ब्रिटिशांनी त्यांच्या राज्याशी जोडला. त्यानंतर पुढे 16-17 वर्ष पेशव्यांसाठी व्यवस्थित जातात, पण साधारणपणे 1817 मध्ये बडोद्याच्या गायकवाडांसोबत पेशव्यांचा महसूल देण्या घेण्याहून जो वाद होतो त्यामध्ये बाजीराव पेशवा द्वितीय हा ब्रिटिशांमार्फत मध्यस्थी करून घेतो व बडोदा संस्थानाचा मोठा भूभाग आपल्यात सामील करून घेतो. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ब्रिटिशांनी हा तह घडवून आणलेला होता, त्यामुळे या भूभागावर ब्रिटिश वर्चस्व गाजवतात व तो भूभाग आपल्या आधिपत्याखाली घेतात व बाजीराव पेशवा द्वितीय हे मात्र नामधारीच राहून जातो. एकेकाळी संपूर्ण सत्ता आपल्या हाती असणारा बाजीराव पेशवा आता मात्र इंग्रजांच्या हातात आपला भूभाग जातोय आणि आपण मात्र नामधारी राहतोय, हे त्याला सहन होत नाही व तो 5 नोव्हेंबर 1817 रोजी खडकी येथे इंग्रजांशी युद्ध करतो, पण तेथेही त्याचा पराभव होतो. तिथून तो मात्र साताऱ्यात पळून जाण्यात यशस्वी होतो व संपूर्ण पुण्याचा ताबा हे ब्रिटिश मिळवतात. आता आपण बघूया या घडामोडींमधला सर्वात महत्वाचा भाग. डिसेंबरच्या अखेरीस ब्रिटिशांना समजते की पेशवा बाजीराव द्वितीय हा पुण्यात तब्बल 28,000 या सैन्यासोबत आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. इकडे ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन आपल्या बॉम्बे नेटिव्ह आर्मी बटालियन सोबत, ज्यामध्ये 500 महार सैनिक आहेत, त्यांना घेऊन कोरेगाव या गावी भीमा नदीच्या ठिकाणी पोहोचतो. पेशवा बाजीराव द्वितीय हा घोडदळ, पायदळ व तोफा असं प्रचंड 28,000 सैन्य असलेलं सैन्य घेऊन तिकडे ब्रिटिशांवर आक्रमण करण्यासाठी पोहोचतो. 31 डिसेंबर 1817 पासून ते 1 जानेवारी 1818 या 2 दिवसामध्ये चाललेले युद्ध, ज्यामध्ये बॉम्बे नेटिव्ह आर्मी बटालियन मधले 500 महार सैनिक व 28,000 पेशवे, ज्यामध्ये घोडदळ, पायदळ, तोफा हे सर्व असताना देखील 500 महार सैनिक आपल्या अफाट अशा शौर्यावर, पराक्रमावर व त्याच्या सैनिकांना हरवून लावतात व तिथून पळवून लावतात व हे युद्ध जिंकतात. या अभूतपूर्व कामगिरीसाठी ब्रिटिश महार सैनिकांच्या सन्मानार्थ 75 फुटी उंच जयस्तंभ भीमा कोरेगाव या ठिकाणी उभारतात व त्यावर त्या शूरवीर महार सैनिकांची नावे कोरतात. आणि म्हणूनच बाबासाहेब देखील म्हणतात की तुम्ही शूरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे,
भीमा कोरेगावला एकदा जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे तेथील स्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. जय भीम. जर तुम्हाला ही माहिती, हा इतिहास जो थोडक्यात सांगण्याचा तुमच्या प्रयत्न केलेला आहे तो आवडला असेल तर प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या, तुमचे अभिप्राय येऊ द्या. ते वाचण्याला आणि ते समजून घ्यायला मला नक्कीच आवडेल. जय भीम.